नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहेत. आजच्या ठळक बातम्या. महायुती दुभंगणार, तिढा वाढला. भयंकर प्रकार, इंडिया परत जाऊ म्हणत ब्रिटनमध्ये भारतीय महिलेवर बलात्कार. तिसरी मुंबई उभी राहताना झेप फाउंडेशनचे तरुणांना मार्गदर्शन. मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमधील शोरूममध्ये भीषण आग. दापोली तालुक्यातील किनारपट्टीवर पर्यटकांची गर्दी. सत्ताधारी महायुतीमध्ये जागा वाटपांचा जोरदार संघर्ष सुरू आहे. प्रत्येक घटक पक्ष महायुतीमध्ये मोठा भाऊ होऊ इच्छित आहे. त्यामुळे छोटा भाऊ कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकीत सत्ताधारी महायुती निवडणूक पूर्व दुभंगताना दिसत आहे. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, अजित पवार या तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपात एकमत होण्याची शक्यता मावळत चालली आहे. जिथे पक्षाचा आमदार तिथे पक्षाची शक्ती आहे. त्यामुळे प्रत्येक आमदार आपल्या मतदारसंघात मोठा भाऊ होऊ इच्छित आहे. जास्त जागा हव्या आहेत, त्याचवेळी घटक पक्षांवर अन्याय होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे इतर घटक पक्ष नेतृत्व कोणत्याही परिस्थितीत माघार घेण्यास तयार नाही. राज्य पातळीवरील 3 वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे प्रत्येक पक्ष अधिक जागांची मागणी करत आहे. सत्तेत टिकून राहायचे आहे तर जास्त जागा घेण्याशिवाय पर्याय नाही. पक्षाच्या जिल्हा प्रमुखांनी स्वबळावर लढण्याचा मनोदय वरिष्ठांकडे व्यक्त केलाय. ब्रिटनमध्ये एका शीख महिलेवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असतानाच एका महिन्यानंतर आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर इंग्लंडमध्ये भारतीय वंशाच्या महिलेवर बलात्कार झाल्याचे ब्रिटिश पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणात वेस्ट मिडलँड्स पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जारी केले आहे आणि जनतेला एका अज्ञात तरुणाचा शोध घेण्याचं आवाहन केलं आहे. पोलिसांनी सांगितले की त्यांना वॉल्सॉलच्या पार्क हॉल परिसरातील एका महिलेचा फोन आला. हा गुन्हा वांशिकदृष्ट्या गंभीर हल्ला म्हणून ओळखल्यानंतर वेस्ट मिडलँड्स पोलिसांनी संशयितांचे सीसीटीव्ही फुटेज जारी केले आहे. वेस्ट मिडलँड्स पोलिसांसाठी तपास करणारे डिटेक्टिव्ह सुपरिटेंडंट रोनन टायरर यांनी सांगितले की हा महिलेवरील सर्वात भयानक हल्ला होता. आरोपींना अटक करण्यासाठी आम्ही शक्य तितके सर्व काही करणार आहोत. तिसरी मुंबई म्हणून दिवसेंदिवस रायगडचा प्रगतशील विस्तार आणि ओळख होऊ पाहते. अशातच येथील तरुणांना भविष्यात उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधीचा वेध घेऊन योग्य, अचूक आणि कौशल्यवर्धक रोजगारभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांच्या हाताला काम मिळावं यासाठी झेप फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा भाजपा महिला आघाडी मोर्चा रायगड जिल्हा प्रमुख डॉक्टर चित्राताई पाटील यांनी विशेष पुढाकार घेतलाय. युवकांना रोजगार प्राप्तीसाठी योग्य दिशा दाखवणे काळाची गरज ओळखून रायगडातील पेजारी इथे झेप फाउंडेशन आणि IASP यांच्या पुढाकाराने तरुणांना अवकाशात झेप घेणाऱ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार करिअर मार्गदर्शन शिबिर पार पडलं. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचं नुकतंच उद्घाटन झाले आहे. त्या अनुषंगाने विमानतळातील नोकरीच्या संधी हेरून त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देणे गरजेचे होते. ग्रामीण भागातील तरुणांना एअरपोर्टमध्ये 100% रोजगार कसा मिळेल याचा प्रयत्न आता सुरू आहे. एकंदरीत आज झेप फाउंडेशन आणि IASP तर्फे करिअर गायडन्स घेतला गेलेला आहे. पूर्ण विचारांती आम्ही हा कोर्स घेतला आहे, ज्याच्यामध्ये एव्हिएशन करिअर गायडन्स आहे. एकंदरीत आपण बघितलं आहे की तिसरी मुंबई ही रायगडला अटॅच होते आहे आणि 10 दिवसापूर्वीच आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या हस्ते नवी मुंबई एअरपोर्टचं सुद्धा उद्घाटन झालेलं आहे. आणि ह्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा जो रोजगारासाठी संपूर्ण तरुण पिढी समाजाकडे बघत असताना जर ही जी संधी आलेली आहे इंटरनॅशनल एअरपोर्टची, तर त्या अनुषंगाने इथल्या मुलांना जी अपॉर्च्युनिटी येणार आहे त्याच्यासाठी कुठल्या पद्धतीचं करिअर केलं पाहिजे ह्याचं मार्गदर्शन देणं आवश्यक होतं. आणि म्हणून स्पेशली आम्ही एव्हिएशनसाठीचं करिअर गायडन्ससाठी म्हणून आम्ही हे आज त्यांना हा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे. मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमधील दुमजली बाटा शोरूममध्ये भीषण आग लागली आहे. अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पाण्याच्या टँकरच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. आगीत शूज, इलेक्ट्रिक केबल्स आणि वायर्सचा संपूर्ण साठा जळून खाक झाला. TFO संतोष सावंत म्हणाले की परिस्थिती आता नियंत्रणात आहे आणि घटनेचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. ते म्हणाले, दुमजली बाटा शोरूममध्ये आग लागली. शूजचा संपूर्ण साठा, विजेच्या तारा आणि केबल्स आणि फॉल सीलिंग सर्व जळून खाक झाले. आम्ही आता आग आटोक्यात आणली आहे. कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे कारण अद्याप समजले नाही.
दिवाळी सुट्टी आणि पाडव्याच्या मुहूर्तावर दापोली तालुक्यातील किनारपट्टीवर पर्यटकांची अक्षरशः झुंबड उडाली आहे। विशेषतः हर्णे बंदरात गेल्या 3 दिवसांपासून सकाळी आणि संध्याकाळी पर्यटकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळत असून बंदर जत्रेसारखे गजबजून गेले होते। पर्यटकांच्या मासळी खरेदीतून दररोज लाखोंची उलाढाल होत असून मच्छीमार महिलांना चांगला फायदा मिळत आहे, असे येथील मच्छीमारांनी सांगितले। दिवाळीच्या सलग सुट्टीत दाभोळ ते केळशी किनारपट्टीवरील हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स फुल झाले आहेत। झिंगा फ्राय, पापलेट थाळी, सुरमई थाळी, कोळंबी बिर्याणी, कोळंबीचा रस्सा, मच्छी फ्राय आणि खेकड्याचा रस्सा यांसारख्या कोकणी मसालेदार डिशेसचा पर्यटकांना मोह आवरत नाही। अनेक पर्यटक बंदरातून मासळी खरेदी करून थेट रिसॉर्टमध्ये ती तयार करून खात आहेत। दापोलीला आलो आणि हर्णे बंदरातील ताजी मासळी खाल्ली नाही असं होत नाही, असे पर्यटक आवर्जून सांगतात। श्वास थंड आगळे हे हरण्या बंदर आहे। इथली मच्छी बऱ्यापैकी छान आहे, रेट रिजनेबल आहे, ताजी बी आहे आणि व्यवस्थित देतात। मी आत्तापर्यंत या ठिकाणी 3 ते 4 वेळा येऊन गेलो हरण्या बंदरला। बऱ्यापैकी इथला बाजार व्यवस्थित आहे, थोडेफार महाग आहे पण व्यवस्थित देतात। कसं वाटतं कोकणातील? छान वाटतं। या अगोदर किती वेळा येऊन गेलाय? 3-4 वेळा येऊन गेलो। कुठली कुठली मच्छी मिळाली? सुरमई, बांगडा, कोळंबी, पापलेट। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।